नमस्कार मंडळी, आपण हा आमचा 5 वर्षाचा जुना झाड बघू शकतो, जे की आपण 5 वर्षाखाली अशी 25 झाडे लावली होती. तुम्हाला पुढे दिसत असतील हे 25 झाडे असे आपण बांध्यावर लावली होती. त्याच्यामधील हा एक झाड आहे. याला भरपूर असं मोहर आलेलं आहे. हा झाड मोहर येऊन त्याला छोटे छोटे आंबे पण लागत आहेत. तुम्ही बघू शकता कसं फुलानं भरलेलं आहे झाडे. ह्याला आता बारीक बारीक आंबेसुद्धा लागत आहेत. हे झाड 5 वर्षाचं आहे. ह्याला 5 वर्ष झाली. अशी आपल्याकडे अशी 5 वर्षाची 25 ते 30 झाडं आहेत. आणि पुढे जे दिसते ते आपण 2 वर्षाखाली लावलेलं आहे. तो जो झाड, हे जे झाड दिसते हे 2 वर्षाखाली लावलेलं आहे. याला पण आता मोहर यायला चालू झालेला आहे. आपण दरवर्षी असे 20-25 असे झाडे लावतो. आपला ते पण बांधावरच लावतो आपण असं, आणि त्याचं नियोजन तसंच करतो. तुम्हाला मी दाखवल्याप्रमाणे ह्याला ड्रीप, ह्याला शेणखत, ह्याला कसल्याच प्रकारची आतापर्यंत आपण फवारणी केलेली नाही आहे. हे बघू शकता छोटे छोटे आंबे दिसत आहेत. आता ह्याला आंब्याचं लागत आहे. थोडंसं ढगाळ वातावरण असल्यामुळे ह्याच्यामध्ये किती आंबे लागतील हे काही सांगता येणार नाही. पण आपण फवारणी करणार नाही आहोत. आपण हे घरीच खाण्यासाठी वापरणार आहोत. उरले तर आपल्याला विकायचे आहेत. त्यामुळं ह्याला कसल्याही प्रकारची फवारणी न करता ह्याला आपल्याला तयार करायचे आहे. गेल्या वर्षी असं बऱ्याचपैकी लागले होते. 2-2.5 हजार आंबे आपल्याला भेटले होते, कारण गेल्या वर्षी एवढा मोहर आला नव्हता. पण यंदा पुष्कळ मोहर आला आहे. बघू यंदा किती आंबे लागतात. तुम्ही असं बघू शकता, ही अशी आपली लाईन आहे मोठी, जी की 25 झाडाची आहे. तसं त्या साईडनं पण एक लाईन आहे. त्या साईडनं ह्या साईडनं हा असा नाला आहे. नाल्याच्या दोन्ही साईडला आपण आंब्याची झाडं लावलेली आहेत. तर बघू शकता तुम्ही. आपल्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.